खांद्यावर भगवी पताका, मुखी हरिनामाचा जयघोष आणि टाळ मृदुंगांच्या गजराने अवघी त्र्यंबकनगरी दुमदुमली आहे। संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांची पौषवारी 4 ते 9 फेब्रुवारीपर्यंत अर्थात नवमी ते चतुर्दशी या कालावधीत होत आहे। संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांचा जन्म सप्तशतकोत्तरी वर्षाचे औचित्य साधत त्र्यंबकेश्वर येथील समाधीस्थळी नतमस्तक होऊन दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्राच्या विविध भागातून येणाऱ्या दिंड्या आणि पालख्यांचे संत महंतांचे अनेक ठिकाणी स्वागत करण्यात येते। मात्र दरवर्षीप्रमाणेच वारकऱ्यांचं हक्काचं आणि आपुलकीचं ठिकाण म्हणजे श्री श्री 1008 आयुर्वेदाचार्य स्वामी माधवानंदजी सरस्वती महाराज यांचं त्र्यंबकेश्वर तीर्थस्थानालगतच वाडोळी फाटा येथील भव्य असं गुरुमाऊली आश्रम। त्र्यंबकेश्वर तीर्थस्थानी जाणाऱ्या वारकऱ्यांच्या अनेक दिंड्यांचं या गुरुमाऊली आश्रमात अतिथी देवो भव या नात्यानं विधिवत मनोभावे स्वागत करण्यात आले। दरवर्षीप्रमाणेच गुरुमाऊली आश्रमात भव्य अन्नछत्राचं आयोजन, आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन, वारकऱ्यांना मोफत गोळ्या औषधांची सोय करणे, या धार्मिक सोहळ्यानिमित्त कीर्तन भजन तसेच संत महंत वारकऱ्यांचा यथोचित सत्कार करण्याची श्री श्री 1008 आयुर्वेदाचार्य स्वामी माधवानंदजी सरस्वती महाराज यांनी सुरू केलेली परंपरा त्यांच्यानंतर त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव श्री महंत आचार्य राहुलजी महाराज तपोनिधी श्री पंचायती आनंद आखाडा हे मनोभावे पार पाडत आहेत। संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ पौषवारीसाठी येणाऱ्या दिंड्या सुरू झाल्यापासून गुरुमाऊली आश्रम श्री महंत आचार्य राहुलजी महाराज यांचं हे सेवा कार्य कुठलाही खंड न पाडता अविरतपणे सुरू आहे। राज्य परराज्यासह त्र्यंबकेश्वर परिसरातील सर्व खेड्यापाड्यात सर्व धार्मिक आखाड्यांमध्येही श्री श्री 1008 आयुर्वेदाचार्य स्वामी माधवानंदजी सरस्वती महाराज हे आरोग्य दूत म्हणून ओळखले जात होते। तीच परंपरा जोपासत वैद्यराज श्री महंत आचार्य राहुलजी महाराज हे बाबांचं सेवा कार्य पुढे नेत असल्याचं दिसून येत आहे। त्याचप्रमाणे त्यांचं कुटुंब, मित्र परिवार, गावकरी अशी असंख्य मंडळी या सेवा कार्यासाठी यथोचित सहकार्य करीत आहेत। वैद्यराज श्री महंत आचार्य राहुलजी महाराज यांनी यापुढेही असे सेवा कार्य अविरतपणे सुरूच राहील असा सर्व वारकरी गुरुजनांना शब्द दिला आहे। तर गुरुमाऊली आश्रमात आपुलकी व जिव्हाळ्याच्या नात्यानं सेवा धर्म पाळत जो आदर सत्कार झाला त्यामुळे असंख्य वारकरी संप्रदायही चुकवले असले हे नक्कीच। एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे, सातपूर।